गेल्या अनेक पिढ्या ज्या आहेत या ह्याच्यामध्ये गेल्या आणि 500 वर्ष लागली हे राम मंदिर उभं राहण्यासाठी आणि प्रभू श्रीरामांचं त्याच्यामध्ये आगमन होण्यासाठी. आणि मला वाटतं आज प्रत्येकाचं बलिदान जे आहे हे बलिदान ज्यांनी ज्यांनी दिलं, ज्यांच्या फॅमिलीने दिलेलं आहे, आज त्यांच्यासाठी जे आहे हे एक खूप मोठा दिवस जो आहे हा 22 तारीख आहे प्रत्येकासाठी. आज मला वाटतं हे सगळं भव्य स्वरूप पाहून हे ज्याची प्रचिती जी आहे आज एअरपोर्टला झाली. आम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाऊ आता पाहण्यासाठी तिकडे दर्शन घेण्यासाठी, तर मला वाटतं त्याचा शब्दांमध्ये जे आहे हे अंकन तुम्ही करू शकत नाही. आणि बाळासाहेबांचं तमाम भारतीयांचं जसं स्वप्न होतं तसं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की मला एक दिवशी प्रधानमंत्री केल्यानंतर जम्मू काश्मीरचं 370 आणि राम मंदिर, आज ते राम मंदिर जे आहे हे या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे हे पूर्ण सगळे लोक जे आहेत ते आज सम्मिलित झालेले आहेत. सगळीकडे